नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, तुम्हाला सर्वांना ठाऊक की एप्रिल महिना आला आणि एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला दोन महत्त्वाचे कागदपत्र सादर करायचे असतात तुमच्या तहसील कार्यालयामध्ये. त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला आणि हयातीचा दाखला. बरोबर आहे. तुम्हाला पुढील हप्ते नियमित स्वरूपामध्ये मिळावे यासाठी तुम्ही दरवर्षी हे कागदपत्र तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करतात. मागच्या कित्येक वर्षामध्ये तुम्ही हे कागदपत्र तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा केले. एप्रिल महिना आला. आता एप्रिल महिना आल्यानंतर लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की सर, आम्ही आमचे हे जे दोन कागदपत्र आहेत ते तहसील कार्यालयामध्ये कधी जमा करायचे, किंवा आम्हाला या संदर्भात काही सूट आहे का. दिव्यांगांच्या माध्यमातून प्रश्न विचारतो की सर, आता आमचं दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून आम्हाला पैसे येणार आहेत, मग आम्ही सुद्धा हे कागदपत्र जमा करायचे का. तर या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कारण उत्पन्नाच्या संदर्भात राज्य सरकारचा काही नियम आहे का, हयातीचा दाखला देण्यासंदर्भात काही नियम आहेत का, हे दोन्ही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे कधी हे कागदपत्र जमा करायचे. आणि या व्हिडिओमध्ये मी हयातीचा दाखल्याचा नमुना सुद्धा देणार आहे आणि उत्पन्नाचा दाखला आता बदललेला आहे त्याविषयी सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. कारण मित्रांनो, हे दोन्ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाचे असणार. या अगोदर पहिल्यांदा आपण उत्पन्नाच्या दाखल्यासंदर्भात माहिती समजून घेऊया. उत्पन्नाचा दाखल्याचा फॉर्मॅट आता बदलला आहे. ज्या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या लाभार्थ्याचा उत्पन्न दाखला कार्यालयामध्ये सादर करायचा असतो. आणि तो जो उत्पन्न दाखला आहे त्या उत्पन्न दाखल्यावरती आता फोटो येणार आहे. यापूर्वी फोटो येत नव्हता, आता फोटो येणार आहे उत्पन्न दाखल्यावरती. परंतु मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. तुम्हाला मी तो स्क्रीनवरती तो शासन निर्णय सुद्धा दाखवतोय. या शासन निर्णयानुसार तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सादर करायचा आहे. परंतु मित्रांनो, हा उत्पन्नाचा दाखला सादर करत असताना तुम्हाला काही महत्त्वपूर्ण सूट दिलेल्या आहेत. त्या सूट सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी बघा, तो शासन निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल. संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना असेल, या योजनेतील 50 वर्ष व त्या पुढील वयोगटातील लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेता तो 5 वर्षातून एकदा घेण्यात यावा अशा पद्धतीची मान्यता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. म्हणजे मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला कोणी जमा करायचा आहे? 5 वर्षापूर्वी ज्यांनी दिला असेल त्यांनी आता जमा करायचा आहे. पण मध्ये जर कोणत्या वर्षी दिला असेल तर 5 वर्ष होईपर्यंत तुम्हाला जमा करायचं नाही. कोणी 50 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोगट असणाऱ्या लाभार्थ्यांनी. आणि इतर लाभार्थी जे असतील त्यांनी मात्र दरवर्षी तुम्हाला उत्पन्न दाखला सादर करायचा आहे. आता इथे दिव्यांगांसाठी 50,000ची लिमिट आहे आणि संजय गांधी निराधारासाठी 21,000ची लिमिट आहे. त्यामुळे तो महत्त्वाची बाब लक्षात ठेवून तुम्हाला उत्पन्न दाखला सादर करायचा आहे. हा दाखला कधी सादर करायचा आहे मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर आहे. आत्ता आपण जाणून घेणार आहोत हयातीचा दाखला. आता हयातीच्या दाखल्यासंदर्भात सुद्धा राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर झाला आहे. तो शासन निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल. आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून हयातीचा दाखल्यासंदर्भात राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. तो निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल. 20 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयात नमूद हयात प्रमाणपत्र सादर करावयाच्या कालावधीमध्ये बदल करण्यात आलेला असून सदर कालावधी व उत्पन्नाचा दाखला सादर करायचा कालावधी हा एकदाच असला पाहिजे किंवा एकच वेळी असला पाहिजे. यासाठी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी दिनांक 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीमध्ये हयातीचा दाखला सादर करायचा आहे. आणि जर समजा सादर केला नाही तर मात्र तुम्हाला योजना बंद करतील किंवा त्या ठिकाणी खंड. आणि जेव्हा तुम्ही हयातीचा दाखला आणि उत्पन्न दाखला सादर करणार तिथून तुमचे हे हप्ते नियमित स्वरूपामध्ये चालू होणार. अशा पद्धतीचे हे दोन शासन निर्णय या ठिकाणी राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून सादर केलेले आहेत. आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून हयातीचा दाखला हा कोणत्या महिन्यामध्ये जमा करायचा याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. आता एप्रिल महिना सुरू आहे, मग तुम्हाला हयातीचा दाखला सादर करावा लागणार आहे. आणि मग तो कधी करायचा असाही प्रश्नचिन्ह तुमच्या समोर आला असेल. बरोबर आहे. आत्ता या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेतली असता तुम्हाला मी स्क्रीनवरती हा हयातीचा दाखला दाखवतोय. हा हयातीचा दाखला मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा पाठवतोय. तुम्ही तो डाउनलोड करून प्रिंटआउट मारून घ्यायचे किंवा इथे स्क्रीनशॉट काढून सुद्धा तुम्ही प्रिंटआउट मारू शकता आणि तो वापरू शकता. प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये वेगवेगळ्या फॉर्मॅटचे हयातीचे दाखले वापरतात. उत्पन्न दाखल्यासंदर्भात मी तुम्हाला सांगितलंय. आता हे कधी आणि कोणी जमा करायचं तर तुम्हाला मी वयोगट सुद्धा सांगितलंय. कधी जमा करायचं तर या महिन्यात जमा करायचंय. पण एक महत्त्वपूर्ण व्यवस्थित माहिती समजून घ्या. राज्य सरकारच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष विभाग आणि दिव्यांग सक्षमीकरण विभाग या दोन्ही विभागाच्या माध्यमातून एक सेपरेट परिपत्रक जाहीर केलं जातं. बघा मी काय आता व्यवस्थित समजून घ्या. हे दोन्ही पत्रक जाहीर केलं जातं. दोन्ही विभागातून परिपत्रक जाहीर केलं जातात.
की लाभार्थ्यांचे हे दोन्ही कागदपत्र कार्यालयामध्ये सादर करायचे आहेत। आता या अगोदर आपण खूप कागदपत्र जमा केलेले आहेत, वेळोवेळी जमा केले आहेत, आता पुन्हा जमा करायचे का या संबंधित कामासाठी या संदर्भात परिपत्रक जाहीर केले जातात, तेव्हाच तुम्हाला हे कागदपत्र जमा करायचे आहेत, सध्या स्थितीला नाही। जरी हे शासन निर्णय जरी असले तरी सुद्धा विभागाच्या स्तरावरून एक महत्त्वपूर्ण माहितीपर परिपत्रक जाहीर केलं होतं आणि तिथे तुमच्याकडून मागणी केली होती की या ठराविक कालावधीमध्ये तुम्हाला हे कागदपत्र सादर करायचे आहेत। सध्या स्थितीला कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कागदपत्र कधी जमा करायचे, आम्ही जमा करायचे का वगैरे वगैरे सगळं डोक्यातून काढून टाका। फक्त एक उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा आणि हयातीचा दाखला जेव्हा मागणार तेव्हा मी तुम्हाला सांगेल कशा पद्धतीने तो पटकन लिहायचा, सही शिक्का घ्यायचा किंवा हाताने सुद्धा तुम्ही स्वतः लिहू शकता, त्यात काय प्रॉब्लेम नाहीये। आपल्या व्हिडिओमध्ये तो तसा दिलेला आहे, 2-3 व्हिडिओ पण टाकलेला आहे दाखल्या संदर्भात। पण सध्या स्थितीला कोणत्याही प्रकारचं परिपत्रक किंवा मागणी राज्य सरकार प्रशासनाने केलेली नाहीये, लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाहीये, अजिबात कागदपत्र जमा करायला घेऊन जाऊ नका, ते घेणार पण नाही, लक्षात ठेवा। तुम्हाला सांगितल्या पद्धतीने राज्य सरकार प्रशासन तशी सेपरेट परिपत्रकाच्या माध्यमातून मागणी करेल तेव्हाच तुम्हाला हे कागदपत्र जमा करायचे आहेत आणि त्याविषयी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि आपल्या चॅनेलवरती त्या संदर्भात व्हिडिओ टाकल्या जाणार, त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये। सध्या स्थितीला ह्या दोन्ही गोष्टी डोक्यातून काढून टाका। शक्य असेल तर उत्पन्न दाखला आता काढून ठेवा, पण लगेचच तो कुठेतरी जमा करायचा आहे म्हणून घाई करू नका, मागणी केलेली नाहीये। लक्षात, लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता की सर आम्ही हे कागदपत्र कधी जमा करायचे, एप्रिल महिना आला, तर याविषयी मार्गदर्शन करा अशा संदर्भात विचारणा केली होती, तर त्याचं उत्तर देण्यासाठी ही व्हिडिओ बनवली। सदर व्हिडिओ सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण प्रत्येकाला हे कागदपत्र महत्त्वपूर्ण आहेत, जमा करावे लागतात। त्यांना ही व्हिडिओ पाठवण्यास विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।